जय महाराष्ट्र. गेल्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याचं आतूनच नुकसान झालं होतं. त्यातच केंद्र शासनानं राज्य शासनानं ₹1 विमा हा बंद केला. त्यामुळे शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्याने स्वतः खिशातले पैसे घालून विमा भरण्याचं काम केलं आणि कालांतराने तुटपुंजी का होईना मदत शासनाने विमा मंजूर झाल्याची जाहीर केली. मात्र कंधार तालुक्यामध्ये 7 मंडळापैकी 2 मंडळाला विमा आला आणि 5 मंडळातील शेतकरी वंचित राहिले. ही बाब शिवसेनेच्या लक्षात आल्यानंतर आम्ही दिनांक 20/5 रोजी उपविभागीय अधिकारी नरोटे साहेब, तहसीलदार गोरे साहेब आणि संबंधित विभागाला शिवसेनेच्या वतीने निवेदन देऊन मंजूर असलेला विमा या खरीपाच्या अगोदर शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला पाहिजे असे निवेदन दिले. आणि हे निवेदन दिल्यानंतर पत्रकाराने देखील त्यांची दखल घेऊन त्यांना मोठ्या प्रमाणात परिस्थिती दिल्यामुळे प्रशासनाच्या लक्षात आले आणि आम्ही सतत पाठपुरावा करत असताना मी असेल, आमचे मार्गदर्शक गणेश भाऊ कोटेवार असतील, पंडित देव कांबळे असतील, सर्व आमचे पदाधिकारी त्यांचा पाठपुरावा करत असताना खरीप हंगाम जवळ असताना देखील विमा पडत नव्हता. याची पुन्हा शिवसेनेने दखल घेऊन आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 8/6/2026 रोजी उपविभागीय अधिकारी तहसीलदार साहेब यांना सर्व शिवसैनिकांनी असे निवेदन दिले की येत्या 10 दिवसामध्ये जर शेतकऱ्याच्या खात्यात विमा जमा झाला नाही तर शिवसैनिक रस्त्यावर उतरेल आणि होणाऱ्या परिणामास प्रशासन, विमा कंपनी आणि ते घोषणा करणारे सरकार जबाबदार राहील असे त्यांना आव्हान दिल्यानंतर कुठेतरी प्रशासनाला जाग आली आणि प्रशासन कामाला लागले. आम्ही पाठपुराव्यात होतो. जर या आजपासून विमा पडायला सुरुवात झाली तर पडला नसता तर येणाऱ्या 18 तारखेला आम्ही नांदेडच्या विमा कंपनीला शिवसैनिकाच्या वतीने आम्ही कुलूप लावणार आहोत. पण आजपासून तुटपुंजी का होईना मदत शेतकऱ्याच्या खात्यात पडायला सुरुवात झालेली आहे. हा शिवसेनेचा विजय आहे. हा शिवसेनेचा जरी विजय असला तरी ही काय आम्ही उपकार करणारे माणसं आहोत. कारण वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून 20% समाजकारण, 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे आम्हाला शिकवलेलं आहे. म्हणून हे आमचं कर्तव्य आहे. यावरच आम्ही थांबणार नसून सर्व शेतकऱ्याला कंधार लोहा तालुक्यातील विमा पडायला तर सुरुवात झालेलीच आहे. पण या पुढचा जे आमचा लढा आहे, कारण आम्ही थांबणारे शिवसैनिक नाहीत. कारण शासनाने फसवी कर्जमाफीचा GR काढलेला आहे आणि येणारी लढाई ही आमची कर्जमाफी नाही तर सरसकट शेतकऱ्याची कर्जमुक्ती झाली पाहिजे. याप्रमाणे आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सरसकट शेतकऱ्यांना कुठलीच जाचक न टाकता 2 लाखापर्यंत कर्ज दिलं होतं. आता या सरकारने त्याच धर्तरीवर सरसकट शेतकऱ्याची लाख 2 लाख नाही, जे कर्ज असतं ते कर्जमुक्ती झाली पाहिजे. यासाठी शिवसेना येणाऱ्या काळामध्ये लढा देईल. दुसरी गोष्ट, शेतकऱ्याचं उत्पन्न खर्चावर दुप्पट भाव, हमी भाव मालाला मिळाला पाहिजे. या दिवशी देखील शिवसेना थांबणार नाही. याची देखील लढा देईल. कारण शिवसेना हा लढणारा पक्ष आहे. आम्ही सत्तेसाठी नसून शेतकऱ्यासाठी, सर्वसामान्यांसाठी लढणारे आहोत. म्हणून आमची लढाई संपलेली नाही. हा जरी शिवसेनेचं यश असं तर येणाऱ्या काळात शेतकऱ्याच्या विविध अडचणीसाठी शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या माध्यमातून तुम्हाला सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.